सर्वांना जर एखाद्या गोष्टीसाठी एखादा व्यक्ती ती गोष्ट मिळत नाही, त्यामुळं त्याचा जीव अगदी टांगणीला लागलेला आहे. टांगणीला म्हणजे एक एक दिवस ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी हे झालेली आहे, म्हणजे आतुर झालेली आहे. ही गोष्ट कधी घडणार, ही गोष्ट कधी घडणार, आणि ही गोष्ट माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. आणि मी एक एक दिवस ह्या गोष्टीसाठी कसा काढीत आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं. जी व्यक्ती त्या गोष्टीसाठी तडफडत आहे, तिचा जीव एकदम असा कासावीस झालेला आहे की अरे, माझी गोष्ट असून मला मिळत नाही. तर अशा व्यक्तीने त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न केले तरी ती गोष्ट ती त्याला न मिळावी, आणि ती गोष्ट त्या व्यक्तीपासून कशी हिरावून घ्यावी ह्याचा प्रयत्न करणारे किती दुष्ट लोक असतील ना, किती क्रूर असतील. मी तर म्हणते ते माणूस म्हणण्याच्या लायकीचेच नाही आहेत. त्यांना माणुसकी आणि माणूस आणि माणसासाठी काहीतरी करावं, एकमेकासाठी काहीतरी करावं ह्याची त्यांना जाणीवच नाही. मग अशा लोकांनी जगण्यात काय अर्थ आहे, हो की नाही? आणि त्यांनी दुसऱ्यांकडून माणुसकीची अपेक्षा तरी का करावी, की नाही? जर आपण दुसऱ्याला माणुसकी दाखवत नाही तर आपण समोरच्याकडून काय अपेक्षा करावी की ती व्यक्ती आपल्याला माणुसकीने वागणूक देईल. माणुसकी ही माणसाच्या मनात, अंतःकरणात असली पाहिजे, आणि त्यामुळेच माणूस माणसाला योग्य वेळी मदत करतं, म्हणजेच माणुसकी दाखवतो. म्हणजे ज्या व्यक्तीची गोष्ट आहे, ज्या व्यक्तीने त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, तीच गोष्ट त्याच्यापासून हिरावून घ्यायची, किती दुष्टपणा हां, आणि किती वाईट. अरे, तुम्हाला काय मिळणार आहे त्या गोष्टीचं? तुम्हाला काय समाधान लागतं दुसऱ्याला दुःख देऊन, दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याला हकनाक मानसिक त्रास देऊन? काय मिळतं तुम्हाला? तुमच्या आत्म्याला समाधान मिळत असेल, ओके नाही, तर मिळू द्या. मला पण पाहायचे किती दिवस मिळतंय, किती दिवस तुम्ही त्यासाठी एखाद्या व्यक्तीला हकनाक त्रास देतात आणि त्याच्या आत्म्याचा तळतळाट तुम्ही घेत आहात. आयुष्यामध्ये अशा व्यक्ती कधीच सुखाने राहणार नाहीत, माहिती का? जे दुसऱ्याचं सुखी राहून घेतात त्या आयुष्यामध्ये कधीच सुखी राहू शकत नाहीत, माहिती का? ही माझी तळमळ आहे, तळतळ आहे माझी, माहिती का? आणि ही तळतळ माझी आयुष्यभर मरुस्तवर राहणार आहे, माहिती? एखाद्याच्या सुखात तुम्ही विघ्न आणता, एखाद्याच्या आनंदात तुम्ही त्याला त्रास देता, त्याचा आनंद तुम्ही त्याच्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करता, तर ही किती मोठी गोष्ट आहे. जर तुमच्याबरोबरच ही गोष्ट घडली असती तर तुम्ही काय केलं असतं? आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते, जर तुम्हीच त्या जागी असता आणि तुमच्याशी असा व्यवहार झाला असता तर तुम्ही काय केलं असतं, आणि तुम्ही कुठल्या टोकाला गेला असता, आणि तुम्ही त्याचं काय लोकांना हे केलं असतं, म्हणजे सहन करण्याऐवजी तुम्ही लोकांना किती काही घाणेरडं मारहाण करून, शिव्याशाप देऊन, एखाद्याची निंदा नालास्ती करून त्याला बेइज्जत करून टाकलं असतं, ओके? टाकलं असतं का नाही? आपल्या जागेवर जर त्याच व्यक्तीच्या जागेवर जर तुम्ही असता तर तुम्ही विचार करा की तुमची स्वतःची गोष्ट असताना, तुमची स्वतःची हे असताना तुम्हाला जर ती मिळाली नसती आणि त्यासाठी तुम्हाला तरसावं लागलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही त्या जागेवर एक अर्धा तास, 1 तास जाऊन बघा, तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल, त्याशिवाय अनुभव येणार नाही. धन्यवाद.